ओम नमो भगवते वासुदेवाय. धर्मसंस्थापनेची देवता श्रीकृष्ण यांना वंदन करून आपण जैतू जैतू हिंदू राष्ट्रम या यूट्यूब चॅनलवर ऐकत आहात श्री हरी विजय ग्रंथाचे क्रमशः वाचन. यामध्ये आज आपण ऐकूया अध्याय 3. अध्यायाचा घटक आहे बलराम, श्रीकृष्ण आणि आदिमाया यांचे प्राकट्य. तसेच या अध्यायाची फलश्रुती आहे की ऐकणाऱ्याची वाचणाऱ्याची स्मरणशक्ती नक्की वाढेल. चला तर मग प्रत्यक्ष अध्यायाला सुरुवात करूया. अध्याय 3. बलराम, श्रीकृष्ण व आदिमाया यांचे प्राकट्य. श्री गणेशाय नमः. कंसाने देवकीचे 6 पुत्र मारले. त्याने गोब्राह्मणांनाही अतिशय संत्रस्त केले. तेव्हा त्याचे निरसन करण्यासाठी क्षीरसागरातील विष्णूने आपली अवतार लीला दाखवायचे ठरवले. तो शेषाला म्हणाला, आता आपण दोघेही अवतार घेऊन पृथ्वीवरील समस्त उन्मत्त व दुष्टांचा नाश करू. पण शेष तयार होत नव्हता. तो म्हणाला, देवा, मागील राम अवतारात मी लक्ष्मण होऊन खूपच त्रास सोसला आहे. त्यावेळी मी 14 वर्ष उपवास करून तुमच्या समवेत वनवास भोगला. आता आपणच अवतार घ्या, साधूजनांना सांभाळा, मी काही येत नाही. त्याच्या साध्या सरळ निष्कपट उत्तराचे विष्णूला मोठे कौतुक वाटले. ते शेषाला म्हणाले, अरे असं काय करतोस? तू तर माझा जीवलग, माझा प्राणसखा, तुझ्याशिवाय मला क्षणभरही करमत नाही. मग मी एकट्याने कसा अवतार घेऊ? ते काही नाही, आता तू पुढे जा, माझा मोठा भाऊ बलराम हो. यावेळी मी तुझीच सेवा करीन, तुझी आज्ञा पाळीन. तू तुझ्या अंशाने देवकीच्या गर्भात राहा. मी योगमायेलाही पाठवतो. मी तुला तिच्या उदरातून काढून गोकुळाच्या रोहिणीच्या गर्भात नेऊन ठेवील. मग ती यशोदेच्या कन्येच्या रूपाने अवतार घेईल. मी देवकीचा 8वा पुत्र म्हणून अवतार रूप धारण करील. जन्म होताच मीही गोकुळात येईन. तेथे तू आणि मी एकत्र खेळू आणि गायी राखता राखता तेथील दैत्यांचा संहार करू. नानाविध लीला करून भक्तांना आनंद देऊ. ते ऐकून शेषाला आनंद झाला. भगवंतांच्या आज्ञेने तो देवकीच्या उदरी 7वा गर्भ होऊन राहिला. देवकी 7व्यांदा गरोदर राहिली. तो गर्भ दिसामासाने वाढू लागला. तेव्हा बंदीशाळेतही अधिकाधिक दिव्य प्रकाश पडू लागला. डोहाळेही वेगळेच होते. देवकीला मी पृथ्वीला उचलू शकेन. हातात नांगर व मुसळ घेऊन कंसाच्या सेनेचा एकटीच नाश करू शकेन असे वाटू लागले. ही गोष्ट तिने वसुदेवाला सांगितली. तेव्हा त्यालाही मोठे आश्चर्य वाटले. पुढे देवकीला 7वा महिना लागला. तेव्हा एका रात्री वसुदेव देवकी गाढ निद्रेत असताना श्री विष्णूची योगमाया तेथे प्रकट झाली. तिने देवकीच्या उदरातील 7 महिन्यांचा गर्भ काढून तो गोकुळात नेला. वसुदेवाची दुसरी पत्नी रोहिणी ही त्यावेळी कंसाच्या भीतीने नंदाच्या घरी गुप्तपणे राहत होती. योगमायेने देवकीच्या उदरातील तो सूर्यासारखा तेजस्वी गर्भ रोहिणी निद्रिस्त असतानाच तिच्या उदरात स्थापन केला. रोहिणीला जाग आली. तेव्हा स्वतःला 7 महिन्याची गरोदर पाहून ती अतिशय चिंताग्रस्त झाली. नंद व यशोदेला हा प्रकार कळताच त्यांनाही काय करावे ते सुचेना. तेवढ्यात आकाशवाणी झाली, रोहिणी, तू चिंता करू नकोस. हा वसुदेवाचाच गर्भ आहे. तुझ्या पोटी प्रत्यक्ष शेष जन्म घेणार आहे. तो दैत्यांचा नाश करील. ते ऐकून त्या तिघांनाही फार बरे वाटले. आता जननिंदेचे भय नव्हते. 9 महिन्यांनी रोहिणी प्रसूत झाली. तिला एक दैदिप्यमान पुत्र झाला. त्याचे नाव बळीभद्र, बलराम ठेवण्यात आले. त्याचवेळी यशोदाही गरोदर राहिली. श्रीहरीच्या मायेने तिच्या उदरी अवतार घेतला. इकडे मथुरेतील बंदीगृहात देवकीला जाग आली. तेव्हा आपल्या पोटातील गर्भ नाहीसा होऊन ते ओसरले आहे हे तिच्या लक्षात आले. ती घाबरली. वसुदेवाला उठवून ती म्हणाली, नाथ, माझा गर्भपात झालेला नाही, मग गर्भ गेला कुठे? तेव्हा तिला धीर देत तो म्हणाला, बहुधा कंसाच्या धाकाने तो पोटातच जिरून गेला असावा. ईश्वराची लीला काय आहे कळतच नाही. हे वृत्त बंदीगृहातील सेवकांनी कंसाला कळवताच तो म्हणाला, ठीक आहे, पण आता देवकीच्या 8व्या अर्भकाच्या वेळेला मात्र फार सावध राहा. देवकीच्या या 8व्या पुत्राने कंसाच्या ध्यानीमनी ठाण मांडले होते. त्याला जागृती, स्वप्न, सुषुप्ती तसेच जळी, स्थळी, काष्ठी, पाशाणी केवळ तोच दिसायचा. त्याने कंसाच्या जाणीवेत जणू स्वतःचेच साम्राज्य स्थापन केले होते. पुढे काही दिवसांनी श्रीहरी लक्ष्मीला म्हणाले, प्रिये, आता तू सुद्धा विदर्भ देशाचा राजा भीमक याची कन्या म्हणून जन्म घे. त्याप्रमाणे तीही नमस्कार करून निघाली. त्यानंतर देवकी 8व्यांदा गरोदर राहिली. तेव्हा त्या शेषशाही नारायणाने मोठ्या कौतुकाने तिच्या उदरात प्रवेश केला. या गर्भारपणात देवकीला अपूर्व तेज प्राप्त झाले होते.
तिला कसलेही भय वा चिंता वाटत नव्हती. ती सदोदित आनंदात असे. एकदा वसुदेव तिला म्हणाला, या आठव्याची काय गत होणार आहे कळत नाही. याचा घात करण्यासाठी कंस अक्षरशः टपून बसला आहे. तेव्हा देवकी दंड थोपटून मोठ्याने गर्जना करून म्हणाली, मी कंसाला आपटून मारीन, भयंकर युद्ध करून दैत्याचा संहार करीन, माझ्या भक्तांचा कैवार घेईन. मी पृथ्वीवर याचसाठी अवतरले आहे. ते ऐकून वसुदेवाला चिंता वाटू लागली. तो तिला म्हणाला, देवकी आता गप्प बस पाहू. त्यावर ती उसळून म्हणाली, कोण, कुठली देवकी? मी तर सनातन परब्रह्म आहे. मी सर्वसाक्षी सर्वेश्वर आहे. मी प्रलय काळाचा शासक आहे. मी मायेचा नियंता आहे. ते ऐकून आकाशातील देवांनी आनंदाने आणि उत्साहाने दुंदुभीचा प्रचंड निनाद केला. मग ब्रह्मदेवासह ते सर्व देव गुप्त रूपाने बंदीशाळेत आले. त्यांनी देवकीला नमस्कार करून तिला प्रदक्षिणा घातली आणि तिच्या उदरातील नारायणाची स्तुती करून ते सर्व देव अंतर्धान पावले. आता भगवंत अवतार घेऊन दुष्टांचा नाश करणार म्हणून त्यांना अपार आनंद झाला होता. कंस बंदीशाळेतील सेविकांकडे देवकीची नेहमी चौकशी करायचा. कधी कधी स्वतःची खात्री करून घेण्यासाठी तो स्वतः तिला पाहायला जायचा. पण ती कधीही चिंतामग्न दिसत नसे. तो तिला निहाळायचा तेव्हा त्याला तिच्या ठिकाणी लालसर डोळ्यांची व सुदर्शन सोडायच्या तयारीत अशी अत्यंत देदीप्यमान चतुर्भुज विष्णुमूर्ती दिसायची. ती पाहताच त्याची बोबडी वळायची, हातापायाला कंप सुटायचा, शस्त्रे गळून पडायची आणि तो ओरडत किंचाळत पळायचा. देवकीच्या या आठव्या पुत्राने मला वेड लावले आहे, मी त्याला ठार केल्याशिवाय राहणार नाही, असे बोलून आल्या गेलेल्यावर चिडून आपला संताप तो व्यक्त करायचा. पुढे देवकीच्या गर्भारपणाचे दिवस भरत आले आणि श्री कृष्ण अष्टमीस बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास रोहिणी नक्षत्रावर पाऊस धोधो कोसळत असताना भगवान श्री विष्णू 8 वर्षांच्या बालकाच्या रूपात देवकीच्या समोर साक्षात प्रकट झाला. तो अत्यंत देखणा आणि लोभस होता. तो येताच त्या ठिकाणी अद्भुत प्रकाश पडला. त्याच्या तेजाने दशदिशा उजळल्या. त्याचे दर्शन घेण्यासाठी आकाशात देवांनी गर्दी केली होती. त्यांनी आनंदाने पुष्पवृष्टी केली. त्यावेळी त्यांनी केलेल्या दुंदुभीच्या निनादाने अवघे आकाश दुमदुमले. ते घनसावळे रूप पाहून देवकीने त्याच्यावरून आपला जीवच ओवाळून टाकला. ती त्याला म्हणाली, हे श्रीहरी, लोक तुला माझा पुत्र म्हणतील अशी कृपा कर, माझी एवढी हौस पुरव. श्रीहरी म्हणाले, ठीक आहे, मी तुझा पुत्र होतो, पण तू मला त्वरित गोकुळात पाठव. तेथे माझा सखा शेष माझा थोरला भाऊ म्हणून जन्मला आहे. कालांतराने आम्ही दोघे तुझ्या भेटीस येऊ. त्याने तिच्याकडे पाहून मंदस्मित केले. दुसऱ्याच क्षणी तो नवजात शिशु झाला. भगवंताच्या योगमायेमुळे तिला तो आपल्याच पोटातून जन्मला आहे असे वाटले. तत्पूर्वी जे काही घडले ते ती सर्व विसरली. त्या बाळाच्या आगमनाने त्या बंदीशाळेत दिव्य तेज पसरले होते. त्याला पाहून ती घाबरली. रात्रीचे 2 प्रहर झाले होते. तिने वसुदेवाला उठवले आणि म्हणाले, नाथ, याचे रडणे शिपायांनी ऐकले तर कंस धावत येईल. त्वरा करा, याला कुठेतरी लपवा. त्या बाळाच्या देखण्या रूपावरून वसुदेवाची दृष्टी बाजूला सरत नव्हती. बाळाला कवटाळून तो आगतिकतेने म्हणाला, देवकी, मी काय करू, याला कोठे लपवू? ती म्हणाली, घाबरू नका, या दिव्य बाळाला तुम्ही गोकुळात घेऊन जा. तो म्हणाला, हे कसे शक्य आहे? आपल्या पायात बेड्या आहेत, द्वारांना मजबूत कड्याकुल्प आहेत, बाहेर प्रचंड बंदोबस्त आहे, पाऊस धोधो कोसळत आहे, यमुनेलाही पूर आलेला असेल. त्याला पुढे बोलवेना. त्याने अश्रू भरल्या डोळ्यांनी त्या बाळाकडे पाहिले तर काय आश्चर्य, त्याच क्षणी त्याच्या पायातील बेडी तुटली. जो कृष्णाला जवळ करतो त्याचा भवबंध असाच तुटतो. बेडी तुटलेली पाहून वसुदेवाला धीर आला. त्याने बाळाला एका दुरडीत ठेवले, त्यावर आपला शेला पांघरला आणि त्याला घेऊन तो गोकुळाकडे निघाला. देवकीने त्याचे बालमुख डोळे भरून पाहिले. तिला रडू आवरत नव्हते, पण ती भावनाविवश होण्याची वेळ नव्हती. तिने महत् प्रयासाने स्वतःला आवरले आणि वसुदेवाला निरोप दिला. बंदीखाण्याला 4 दरवाजे होते. भगवंताच्या योगशक्तीने त्यांची कड्या कुलपे निखळली आणि ते हळूच उघडले. पहारेकरीही गाढ झोपी गेले होते. आसपास कोणी नाही हे पाहून तो त्वरेने पुढे निघाला आणि आडमार्गाने यमुनेच्या रोखाने चालू लागला. त्यावेळी शेषाने धाव घेतली आणि भगवंतावर आपली विशाल फणा उभारली. यमुनेला पूर आला होता.
पार जाणे शक्यच नव्हते. क्षणभर तो तेथेच थबकला. मग मनोमन धीर करून तो तसाच प्रवाहात शिरला. त्यावेळी पाणीही अधिकाधिक उसळत होते, कारण भगवत चरणांना स्पर्श करण्यासाठी यमुना उतावीळ झाली होती. पाणी वसुदेवाच्या गळ्यापर्यंत आले तेव्हा चिंताग्रस्त होऊन तो देवाचा धावा करू लागला. लीला विग्रही भगवंताने यमुनेचे मनोगत ओळखले आणि आपला उजवा पाय परडीतून बाहेर काढून तिच्या पाण्याला स्पर्श केला. त्या कोमल चरणस्पर्शाने यमुना धन्य धन्य झाली. परम सुखाने सुखावली. क्षणार्धात तिचे पाणी दुभंगले. वसुदेवाला वाट मिळाली. त्याने ते पात्र त्वरेने पार केले आणि लगबगीने गोकुळातील नंदगवळ्याच्या घरी आला. योगायोगाने त्याच वेळी नंदपत्नी यशोदा ही प्रसूत झाली होती. तिने कन्येला जन्म दिला होता. तीच तर योगमाया होती. तिने तेथेही सर्वांना गाढ झोपून टाकले होते, म्हणून आपल्याला कन्या झाल्याचे यशोदेला कळलेच नाही. वसुदेव नंदा घरी येताच तिथले दरवाजेही उघडले गेले. त्याने माझघरात जाऊन बालरूपातील श्रीहरीला यशोदेपाशी ठेवले आणि तिच्या कुशीत विसावलेल्या कन्येला आपल्या परडीत ठेवून आला तसाच परत निघाला. ही वार्ता गोकुळातील कोणालाही कळली नाही. यमुनेने आत्ताही वाट करून दिली. तो दमून भागून बंदीशाळेपाशी आला. रक्षक अजूनही झोपलेले होते. तो दबक्या पावलांनी कोठडीत प्रवेशला तेव्हा सगळी द्वारे आपोआप बंद झाली. कड्या कुलपे लागली. त्याच्या पायात पुन्हा बेडी आली आणि पहारेकरीही जागे झाले. अशा प्रकारे मायेच्या आगमनाने वसुदेवाच्या नशिबी पुन्हा बंदिवास आला. यशोदेची कन्या देवकीच्या कुशीत विसावली होती, त्यामुळे देवकीच्या मनावरचे मनामनाचे ओझे उतरले होते. ती कन्यारूपातील भगवती मायेला त्याच वात्सल्याने कुरवाळू लागली. आज दैत्य संहाराच्या ईश्वरी कार्यासाठी वात्सल्य आणि तेज ही शक्तीची दोन्ही रूपे एकत्र आली होती. काही वेळाने त्या मुलीने टाहो फोडला. सेवकांनी ते वृत्त कंसाला कळवले तसा तो धावतच बंदीशाळेत आला. त्याने देवकीला खडसावून विचारले, कुठे आहे तुझा आठवा पुत्र? माझा वैरी, मी त्याला आत्ताच ठार करतो. ते ऐकून देवकीने त्या कन्येला पदराखाली झाकण्याचा लटका प्रयत्न केला. ती रडली, दादा, यावेळी तरी दया दाखव. कृपा कर, माझ्या अपत्याला मारू नकोस रे, असे म्हणून त्याला काकुळतीने विनवले. पण ते आठवे अपत्य होते. त्याला तो कसा जिवंत सोडणार? त्याने तिच्या मांडीवरची ती मुलगी बळेच उचलली आणि तावातावाने बाहेर निघाला. त्याला संताप इतका अनावर झाला होता की रात्रीच्या अंधारात तो मुलगा आहे की मुलगी हेही त्याने पाहिले नाही. बाहेर येताच त्याने तिला गरागरा फिरवले आणि आत्ता तो तिला शिळेवर आपटणार. तोच ती महाशक्ती त्याच्या हातून निसटून आकाशात गेली. त्यावेळी सहस्रावधी विजांचा प्रचंड कडकडाट झाला. आता ती आदिमाया प्रचंड तेजाने तळपू लागली. ते तेज कंसाला सहन होत नव्हते. भीतीने त्याच्या हातापायांना कंप सुटला. तेव्हा ती महाशक्ती कंसाला उद्देशून म्हणाली, अरे दुष्टा, दुरात्म्या, तुझा वैरी या पृथ्वीवर अन्यत्र सुखाने वाढत आहे. आता तुझा मृत्यू निश्चित झाला आहे. ते ऐकून कंस अधिकच संतापला. तो पाय आपटीत घरी परतला. तेव्हा ती शक्तीही अदृश्य झाली. अध्याय 3 समाप्त.